तो आज आपण बघणार आहे फ्लोट. जर आपल्याला वेबसाईटचं बेसिक स्ट्रक्चर बनवायचं असेल तर आपल्याला फ्लोटचा यूज करून आपण ते बनवू शकतो. ओके, क्लिअर आहे. आपण यूज कशाचा करणार आहे? रेकॉर्डिंग स्टार्ट केली. हो सर. फ्लोट. ओके, तर फ्लोटने काय करू शकतो आपण? सिम्पली आपला जो बॉक्स आहे, समथिंग कंटेंट आहे किंवा बॉक्स आहे, तर त्याला आपण काय करू शकतो? फ्लोट करू शकतो. म्हणजे फ्लोट करू शकतो म्हणजे काय करतो? त्याची पोझिशन प्लेस करू शकतो. प्लेस करू शकतो आपण त्या बॉक्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. जसं की इथे एक हा बॉक्स आहे. ओके, ठीक आहे. हा एक बॉक्स असेल आणि हा एक बॉक्स असेल. ओके, बट मला हा बॉक्स इथे पाहिजे. ओके, तर काय करू शकतो मी? याला फ्लोट करून इथून या बॉक्सला, हा बॉक्स मला इथे पाहिजेत असेल, ठीक आहे, या ठिकाणी पाहिजेत असेल इथे, तर काय करू शकतो मी? याला फ्लोट करून इथे याची पोझिशन सेट करू शकतो. ठीक, आपल्याकडे फ्लोट राईट आहे आणि फ्लोट लेफ्ट आहे. ठीक आहे, तर आपण त्या व्हॅल्यू यूज करून फ्लोटिंगच्या आपण त्याला एक बेसिक वेबसाईटचं पेजचं स्ट्रक्चर क्रिएट करू शकतो इथे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण घेऊया एक HTML ची फाईल. फ्लोट डॉट HTML, बेसिक बॉयलरप्लेट कोड. ओके, आणि हे लिंक करूया CSS ची फाईल. सो इथे येऊन घेऊया आपण एक CSS ची फाईल. फ्लोट डॉट CSS. क्लिअर आहे इथपर्यंत? काय डाऊट नाही ना? नाही सर. त्याला लिंक करूया /float डॉट CSS. ओके, तर बघा मी एक इमेज घेतली इथे. ठीक आहे, सो इथे इमेजचं फोल्डर आहे. ./image image2.jpg. परत एक इमेज घेतली स्लॅश इमेज आणि इथे nature1.jpg. त्याला मी ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं तर काय दिसेल आपल्याला? एक इमेज दिसेल, इथे दोन इमेज दिसतील. ओके, परंतु आपण असं वेबसाईटचं स्ट्रक्चर बनवणार आहे का? नाही. ही इमेज एका डिव्ह मध्ये असू शकते किंवा एखाद्या मेन सेक्शन मध्ये असू शकते किंवा कंटेनर मध्ये असू शकते. डायरेक्टली अशी बाहेर इमेज घेतो का आपण? तर नाही घेत. कळालं? म्हणून आपण या इमेजला सिम्पली काय करूया, पण काढून इथे घेऊया. तर इथे आपल्याला काय झालं? आता ही इमेज इथे खाली आली इथे. ओके, इथे आली ही इमेज. तर बघा काय झालं, ही इमेज इथून प्लेस झाली खाली इकडे, कारण की मी त्याला डिव्ह मध्ये घेतलं. आता बेसिक वेबसाईट तर आपण डिव्ह घेऊन किंवा कंटेनर घेऊन किंवा मेन सेक्शन घेऊन आर्टिकल घेऊन असे मेन टॅग घेऊन आपण ते बनवत असतो. ओके, कळालं? डायरेक्टली इमेज घेणार आणि तिथे प्लेस येस सर. करणार असं आहे का? नाही. म्हणून काय करणार आता मी याला क्लास देतो. क्लास image1. ओके, आणि याला क्लास दिला मी क्लास image2. ओके, याला सिलेक्ट करायचं CSS मध्ये. फ्लोट डॉट CSS डॉट image1. ओके, आणि काय केलं मी याला डायरेक्टली फ्लोट केलं मी याला लेफ्ट. दोन प्रॉपर्टीत आपल्याकडे फ्लोट लेफ्ट आहे आणि फ्लोट राईट आहे. ठीक आहे, फ्लोट लेफ्ट केलं काय झालं बघा, याच्यात एकदम
याला टच करून ही इमेज आली, इथे आली आहे. कळालं काय केलं मी? फक्त फ्लोट लेफ्ट केलं. पोझिशन प्रॉपर्टी यूज केली का इथे? नाही. ठीक आहे. नाही सर. हा, फ्लोट लेफ्ट केला म्हणजे मी अगोदरच काय सांगितलं होतं, इकडे तुम्ही तुमच्या कंटेंटची इथे पोझिशन प्लेस करू शकता, पोझिशन ठरवू शकता तिथे. ओके. आता इथे इमेज वनला मी फ्लोट लेफ्ट केलं. आता इमेज टू घेतला मी आणि याला फ्लोट केला मी राईट. तर ती इमेज कुठे गेली बघा, राईटला गेली. आली इथे, आली इकडे इमेज. तर या पद्धतीने आपण कंटेंट फिरवू शकतो. ठीक आहे. आता हे झालं बेसिक. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, एक इथे येऊन मी सांगतो. आपण पहिले काय करू, आपण एक बेसिक स्ट्रक्चर बनवून घेऊया इथे. आणि जसं आपण इथे बनवतोय पेंटमध्ये, तसं बनतं का आपल्याकडून हे पण बघूया. ओके, म्हणजे बनतं का, म्हणजे बनणार तर आहेच, आपण त्याला बनवणारच आहे. ठीक आहे. ओके, हे एक आपलं पेज असेल. याची हाईट किती असेल, विड्थ किती असेल, हे आपण नंतर ठरवूया. ओके. पण इथे असं माझा 9 बार असेल. हा, ओके, कळालं. हा माझा मेन सेक्शन असेल. ब्लॅक कलर मध्ये एक ऑलरेडी एक पेज असेल आपल्याकडे. ओके, त्या पेजला आपल्याला डिव्हाइड करायचंय 9 बार मध्ये, मेन सेक्शन मध्ये आणि इकडे आपल्या फुटर मध्ये. ओके. हे घेऊया. तर इथे काय असेल आपला, हॅलो, आवाज येतोय माझा? स्क्रीन हो खूप सर, स्क्रीन आवाज. ओके ओके, 2 मिनिट 2 आवाज मिनिट. येतोय पण स्क्रीन लेट रिस्पॉन्स करते सर. ओके ओके ओके. ॲप तर सुरू नाही आहे. ठीक आहे. आता येतोय आवाज क्लिअर? हॅलो 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 हॅलो. आवाज येत आहे सर. ओके, ठीक आहे. ठीक आहे. आता परत बघा, एक आपल्याकडे असं पेज असेल. ठीक आहे. एक पेज बनवणार आहे आपण. ओके. या पेजला आपल्याला डिव्हाइड करायचे सम सेक्शन्स मध्ये. ठीक आहे. सेक्शन मध्ये कसं डिवाइड करणार आहे आपण त्याला, हा किती अपडेट. ओके. तर हे काय असेल, आपला 9 बार असेल इथे. ओके, 9 बार क्लिअर. हा इथे आपला मेन सेक्शन असेल. ठीक आहे. हा मेन सेक्शन असेल इथे. ओके, आणि हा आपला असेल फुटर. कळालं. सर्वात अगोदर असा एक पार्ट बनवून घेऊया, नंतर याला आपण डिव्हाइड पण करू शकतो. हे जे मेन सेक्शन आहे, या मेन सेक्शनला आपण इथे हा पार्ट मध्ये सुद्धा असं डिवाइड करू शकतो. इकडे असाइड घेऊ शकतो, इकडे आर्टिकल घेऊ शकतो, किंवा इकडे एक हा फर्स्ट कंटेंट असेल काहीतरी, इकडे सेकंड कंटेंट असेल काहीतरी. ओके. या पद्धतीनं आपल्याला आता बनवायचं आहे. ठीक आहे. तर ते घेतोय मी layout.html.
एक पेजचं लेआउट बनवायचं आहे आपल्याला इथे, ठीक आहे. आणि CSS ची फाईल बनवायची एक layout.css. येऊन लिंक करूया. सो लिंक layout.css पूर्ण फोकस आता इथे राहू द्या तुमचा, ठीक आहे. सर्वात अगोदर घेऊया आपण एक कंटेनर, एक मेन कंटेनर घेऊया, ठीक आहे. त्याला क्लास देऊया कंटेनर, ठीक आहे. कंटेनर घेतला मी, एक एक पार्ट डिझाईन करत जाऊया त्याला. सो डॉट कंटेनर त्याला हाईट देऊया आपण, हाईट 700 पिक्सल, विड्थ 1350 पिक्सल, ओके. अँड बॅकग्राऊंड कलर घेऊया आपण आणि याला लाईव्ह करूया पेजला. काय झालं, समथिंग CSS चं पेज लिंक नाही झालं इथं. layout.css CONT तेच तर म्हटलं, CONTINER ओके. बघा आलं पेज आपल्याकडे, ठीक आहे. येस सर. इथे 700 पिक्सल जास्त झाले, इथे 600च घेऊया आपण, ठीक आहे. कळालं. आता इथे 600 पिक्सल हाईट घेतलेली आहे मी कंटेंटची, ओके. आता इथे आपल्याला इथे व्हाईट स्पेस दिसत आहे, थोडा नॉर्मल इथे व्हाईट स्पेस दिसतोय, इकडे व्हाईट स्पेस दिसतोय, ठीक आहे. आणि वरती पण व्हाईट स्पेस दिसतोय, ठीक आहे. तर त्याला काय करू शकतो आपण, ऍस्टेरिक्स घेऊन युनिवर्स सिलेक्ट. त्याला युनिव्हर्सल सिलेक्टर यूज करून त्याची मार्जिन ही 0 पिक्सल करू शकतो आपण, आणि पॅडिंग करू शकतो 0 पिक्सल, ओके. 0 पिक्सल. तर बघा आता तिथे जी मार्जिन पॅडिंग दिसतो ती आता नसणार आहे तिथे, ओके. क्लिअर. येस सर. आता आपण आलो इथे CSS मध्ये, HTML मध्ये, ठीक आहे. तर बघा इथे या कंटेनरला आपल्याला सर्वात अगोदर काय बनवायचं आहे, नोबार बनवायचा आहे, ओके. मग मी काय क्लास घेणार आहे, हॅलो, नॅव. नवबार, ओके. त्याला डायरेक्टली मी नव टॅग यूज नाही करत सध्या, कारण की आपण ते नंतर स्टॅटिक एलिमेंट यूज करून आपण ते बनवू, ठीक आहे. तर सध्या आपण बेसिक घेऊया, ठीक आहे. सो इथे डॉट हेडर, ओके. हेडर असेल आपलं हे. सो हेडरचा क्लास घेतला मी, ठीक आहे. या हेडरला CSS मध्ये घेऊया. सो बघा इकडे पेंटमध्ये केवढं होतं माझं हेडर, एवढं होतं, जेमतेम याची 100 पिक्सल साईज असेल, ओके. हाईट असेल त्याची. सो डॉट हेडर हाईट 100 पिक्सल, विड्थ, तर विड्थ किती असेल आपली, पूर्णच्या पूर्ण 1350 पिक्सल, ओके. सो विड्थ 1350 पिक्सल. म्हणजे मी करत काय आहे माहिती आहे का, हे जे पेज आहे ना, या पेजला डिवाइड करत जाते, ठीक आहे. म्हणजे त्याला डिस्ट्रीब्यूट करत जात आहे या पेजला. हेडरला देत आहे 100 पिक्सल हाईट, म्हणजे ते इथून इथपर्यंत येईल. त्याची विड्थ पूर्ण कंप्लीट देत आहे, म्हणजे ते इथून इथपर्यंत येईल. कळालं. येस सर. मग त्याला देणार आपण बॅकग्राऊंड कलर, ओके. तो वेगळा कलर देऊया, इथे ॲक्वा देऊया. तर बघा आला. त्याच्यामध्ये टाकूया आपण हेडर, हेडर करूया किंवा नोबार करूया. ते नोबार करतो मी, ते नोबार H1 मध्ये घेऊया, नोबार. तर दिसते इथं आपल्याला नोबार, ओके. त्यानंतर मेन सेक्शन बनवायचा आपल्याला. तर हा एक कम्प्लीट एक मेन सेक्शन बनवायचा. तर मला सांगा आता आपल्या
600 पिक्सल हाईट मधून किती हाईट गेली इथे? 100 पिक्सल गेली. बाकी किती राहिली आता Yes, हाईट आपल्याकडे? 500 पिक्सल राहिली. 500. 600 मधून 100 गेले, किती राहिले? 500 राहिले. ओके, 500. सो डॉट आपल्याला सर्वात अगोदर इथे मेन सेक्शन घ्यावं लागेल ना. या कंटेनर मध्येच बरं का, या कंटेनरच्या बाहेर नाही जायचं आता. ठीक आहे, याच्या खाली, या हेडरच्या खाली येईल इथे डॉट मेन आपण सेक्शन, मेन सेक्शन. ओके, डॉट मेन सेक्शन आला. आणि ते घेऊया H1 मध्ये मेन सेक्शन. क्लिअर आहे इथपर्यंत? काय डाऊट? जिथे डाऊट आला ना तिथे विचारा मला. ठीक आहे, मेन Yes, सेक्शन. sir. ओके, आता CSS मध्ये यायचं. इथे तुम्हाला दिसेल मेन सेक्शन. ठीक आहे, आलं मेन सेक्शन इथे. आता CSS मध्ये येऊन त्याला डिझाईन करायचं. डॉट मेन सेक्शन. किती हाईट गेली माझी इथे? 100 पिक्सल गेली, 500 राहिली. 500 मधून आपल्याला फुटरला किती द्यायची आहे? फुटरला द्यायची आपल्याला 100. 100 पिक्सल. ओके, सो आपल्याला इथे किती द्यावं Yes, लागेल मग? इथे द्यावी लागेल आपल्याला 400 पिक्सल. सो हाईट yes, sir. 400 पिक्सल, विड्थ 1350 पिक्सल. पूर्ण कंप्लीट देऊन टाकायची आपल्याला त्याला. ओके, आणि बॅकग्राऊंड कलर घेऊया आपण इथे येलो ग्रीन. ओके, सो बघा आला माझ्याकडे मेन सेक्शन. Yes, sir. ओके, आता आता आपण फुटर पण बनवून घेऊया. ठीक आहे, नंतर त्याला डिवाइड करत जाऊया आपण. पहिले एक बेसिक स्ट्रक्चर बनवून घेऊया. ठीक आहे, सो इथे घेतोय मी डॉट फुटर. ओके, फुटर घेतला. इथे घेऊया H1 मध्ये फुटर. तर इथे फुटर दिसेल आपल्याला. तो म्हणसाल याला डिवाइड करायची गरज नाही. ठीक आहे, पण याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो किती राहिला आता माझ्याकडे? फक्त 100 पिक्सल हाईट राहिली आपल्याकडे. सो डॉट फुटर. तर हाईट किती येईल इथे? 100 पिक्सल. विड्थ किती Yes, येईल sir. आपल्याकडे? हॅलो, विड्थ किती येईल आपल्याकडे? 1350. 1350 पिक्सल. ओके, आणि बॅकग्राऊंड कलर घेऊया आपण ग्रे. तुम्ही म्हणत असाल इथं सर पूर्ण पेज डिवाइड झाला पण कुठेच आपण फ्लोट यूज नाही केलं, बरोबर? Yes, sir. तर मेन स्टार्टिंग इथून सुरू होते. आता कळलं? आता यांना डिवाइड करायचं आहे आपल्याला, यांना, या नवबारला, या मेन सेक्शनला, या फुटरला. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण मेन सेक्शन डिवाइड करूया मग. ओके, काय बनवायचं आपल्याला? मेन सेक्शन बनवायचं आहे इथे. सो CSS मध्ये यायचंय. CSS मध्ये येण्या अगोदर पण आपल्याला काय करावं लागेल? इथे काही पार्ट असला पाहिजे ना आपला मेन सेक्शनचा. ठीक आहे, तर इथे एक डिव घेतोय मी, डॉट फर्स्ट. ठीक आहे, H1, आणि याच्यामध्ये घ्यायचंय, सॉरी वरती गेला तो. इथे इथे घ्यायचंय फर्स्ट. ठीक आहे, काय घ्यायचं इथं? H1 फर्स्ट पार्ट. आपल्याला कळण्यासाठी घेते फक्त आपण इथं. ठीक आहे, समजण्यासाठी. ओके, बघा हा मेन सेक्शनचा डिव इथे क्लोज झाला. या डिव मध्ये मेन सेक्शन मी काढून टाकतो सिम्पली. थोडा नीट ठेवूया आपण याला. ठीक आहे, हा मेन सेक्शन, हा मेन सेक्शनचा डिव इथे क्लोज झाला. डिव क्लोजिंग कुठे होतो ना, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे आता सध्या तुम्हाला. ठीक आहे, नंतर हा डिव इथे क्लोज झाला. हा फर्स्ट पार्ट झाला त्याचा. त्यानंतर सेकंड पार्ट बनवायचा. सो डॉट सेकंड. क्लास पण असे ठेवायचे की आपल्याला कळले पाहिजे आपण काय करत आहे. ठीक आहे,
तिथे ऑटोमॅटिकली कोड वाढत वाढत जाईल तुमचं. ओके, डॉट सेकंड आणि इथे H1 घ्यायचा आणि याच्यामध्ये घेऊया आपण सेकंड पार्ट. ओके, तर इथे आपल्याला फर्स्ट पार्ट दिसेल आणि सेकंड पार्ट दिसेल. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, CSS मध्ये यायचंय. CSS मध्ये येऊन सिलेक्ट करायचं डॉट फर्स्ट कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज आणि त्याला हाईट सेट करायची. किती हाईट होती सेक्शनची? 400. 400. मग पूर्णच्या पूर्ण 400 पिक्सल सेट करूया तिला, 400 पिक्सल. आता 1350 चे हाफ किती होतात सांगा लवकर. विड्थ किती घ्यायची सांगा, हाफ करायची आपल्याला, सांगा लवकर. 675. टाकून द्या सर. 675. ओके, सो 675. 675 ओके. आणि त्याला बॅकग्राऊंड कलर देऊया, बॅकग्राऊंड कलर टोमॅटो. तर बघा इथे आला माझ्याकडे फर्स्ट पार्ट. ठीक आहे, आता सेकंड पार्ट इथे खाली गेला. त्या फुटरच्या इथे तुम्हाला फुटर व्यवस्थित दिसत नसेल आणि सेकंड पार्ट पण व्यवस्थित दिसत नसेल, कळालं? येस हा सर. हा इश्यू झाला आता इथे. हा इश्यू आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फ्लोट यूज करायचा. सो इथे येईल आता डॉट सेकंड, हाईट किती येईल याची, सेम ॲज इट इज 400 पिक्सल. विड्थ किती येईल, सेम ॲज इट इज 675 पिक्सल, 75 पिक्सल. ओके, आणि बॅकग्राऊंड कलर घेऊया आपण ब्लू व्हायलेट. सो इथे ब्लू व्हायलेट खाली आला, आला खाली इथे. आता मला सांगा, हा प्लेस कुठं व्हायला पाहिजे होता, इथे व्हायला पाहिजे होता ना या मेन सेक्शन मध्ये. आपण HTML मध्ये तर इकडे घेतलाय, आपण HTML मध्ये कुठं घेतलाय त्याला, हॅलो, HTML मध्ये कुठं घेतलंय, या मेन सेक्शन मध्ये घेतलंय. या मेन सेक्शन मध्येच आहे तो, या डिव मध्ये आहे. फर्स्टच्या साईडला सेकंड यायला पाहिजे होता, पण आला का, नाही आला. ओके, येस. तर मग करावं काय लागेल, त्याला करावं लागेल आपल्याला फ्लोट. ओके, सो याला पण करावं लागेल मला फ्लोट लेफ्ट, तरी पण तो नाही येणार. आता काय झालं, तो इथून हाईड झाला. ओके, मग मला या कंटेनरला पण मला फ्लोट करावा लागणार आहे, पण त्याला सर्वात अगोदर याला फ्लोट करून घेतोय मी. सो फ्लोट लेफ्ट, तर आला इथे फ्लोट झाला, फ्लोट झाला तो एलिमेंट. येस सर. म्हणजे इथून तो इथे इकडे प्लेस झाला. जसं आपण इमेज घेतली होती आणि ती फ्लोट केली होती त्या पद्धतीनेच तो इथे प्लेस झाली. तर जसा आपला सेक्शन होता 9 बार, इकडे मेन होता पूर्णच्या पूर्ण, इकडे फर्स्ट पार्ट, इकडे सेकंड पार्ट, इकडे फुटा, या पद्धतीने आपलं हे लेआउट बनलं इथे. हॅलो, हो येस सर. सर. ओके, येस सर, बनलं सर. ठीक आहे. तर ते तर इनलाईन ब्लॉक प्रॉपर्टी यूज करून नाही करू शकत का? नाही 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 नाही, इनलाईन ब्लॉक करून यूज नाही करू शकत आपण त्याला. ठीक आहे, इनलाईन ब्लॉक ओके. करून नाही यूज करायचा आपल्याला. इनलाईन ब्लॉक आपण कशाला यूज करू शकतो, जसं की इकडे तुमची आता याच्यामध्ये लिस्ट आहे किंवा तुम्हाला काही असे काही कंटेंट आहे की तो इनलाईन करायचा ब्लॉक असेल तर तेव्हा आपण त्याला यूज करू शकतो. इकडे पेजचं लेआउट, जे ओरिजिनल पेजेसचं लेआउट आहे ना, त्याच्यामध्ये हां सर. इनलाईन किंवा इनलाईन ब्लॉक यूज नाही करायचं. ठीक आहे. ओके सर. हम्म. कळालं? आता याच्यामध्ये आपण जसं की फर्स्ट पार्ट घेतला, याच्यामध्ये आपण मग कोणताही कंटेंट इथे घेऊ शकतो. जसं की आपण HTML ला आलो इथे आणि माझा जो हेडर आहे, नाही हेडर मध्ये तर घेणार नाही आपण, हा फर्स्ट पार्ट आहे. तर या फर्स्ट पार्ट मध्ये या फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला याच्या खाली आपण एक पॅराग्राफ टॅग घेऊ शकतो, त्याच्यामध्ये लोरेम घेऊ शकतो असा. ओके, तो त्याच्यामध्येच येईल, इकडे जाणार नाही तो आता. ठीक आहे, कळालं? जर सेकंड पार्ट मध्ये घेतलं मी त्याला,
तर तो सेकंड पार्ट मध्येच विजिबल होणार आहे. ओके, जसं की इकडे सेकंड पार्ट आहे आणि या सेकंड पार्ट मध्ये मी त्याला इकडे पॅराग्राफ घेतला, तर इकडे लोरेन घेतला, एक पॅसेज घेतला, तर तो इकडे दिसेल. ठीक आहे, जो कंटेंट तुम्हाला जिथे शो करायचा ना तिथे तुम्हाला आता तो दाखवता आला पाहिजे. कळलं? Yes, हे sir. झालं बेसिक. ठीक आहे, नंतर मग या पॅसेजला तुम्हाला कसं डिझाईन करायचं हे तुमच्यावरती डिपेंड करतं. जसं की हा मेन सेक्शन आहे. ओके, या मेन सेक्शन मधला फर्स्ट पार्ट आहे आणि या मेन सेक्शन मधली मला पी टॅग सिलेक्ट करायची आता, तर मी त्याला क्लास देऊ शकतो. ओके, त्याला क्लास द्यायचा आहे आपल्याला. क्लास काय देऊ शकतो आपण त्याला? पॅरा नावाचा क्लास दिला आपण, समजा पॅरा 1 नावाचा क्लास दिला. ओके, सीएसएस मध्ये येणार. सीएसएस मध्ये येऊन कसं सिलेक्ट करू शकतो आपण त्याला? हे जे फर्स्ट आहे, हे जो मेन सेक्शन आहे, या मेन सेक्शनच्या खालीच हे सेकंड आणि फर्स्ट पार्ट पण घ्यायचा आपल्याला. म्हणजे आपल्याला कळतं बघा, हे मेन सेक्शनच्या खालीच मला इथे फर्स्ट आणि सेकंड घ्यायचा. ओके, त्यानंतर डॉट पॅरा 1 घ्यायचा. म्हणजे जिथलं डिझाईन आपल्याला या 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 पेजेसचं डिझाईन आपल्याला या पेजेसमध्ये कळेल. ठीक आहे, जर आपण याला पण आपण काय करू शकतो, कळण्यासाठी समजण्यासाठी कोड या फर्स्टच्या खालीच घेऊ शकतो. म्हणजे फर्स्टच्या खालचंच कंटेंट आपण डिझाईन करत आहे. सेकंड मधला काही कंटेंट डिझाईन करत असेल तर या सेकंडच्या खालीच ठेवायचा तो. होणार काही नाही, आपण ठेवू कुठे पण शकतो, फक्त रीडेबिलिटी वाढेल त्यांना कोडची, म्हणजे दुसऱ्यांना पण आपला कोड समजू शकतो. ठीक आहे, आता इथे काय करायचं, फर्स्ट पार्ट जो आहे त्याला सिलेक्ट करायचा. समजा आता इथे मला याचं इथे इथे चिपकून आहे, इथे चिपकून आहे, हे मला ठीक वाटतं का हा कंटेंट? त्याला चिपकलेला नाही. नाही वाटत. ओके, तर मी त्याला काय करू शकतो, त्याला पॅडिंग देऊ शकतो. पॅडिंग की पेजच्या आत असते, चारही साईडनं पॅडिंग द्यायची आहे, तर मी चारही साईडनं त्याला 10 पिक्सल यूज करू शकतो या पद्धतीने. ठीक आहे, आता कळत नसेल तर बघा, 30 पिक्सल केली मी चारही साईडना. ओके, या पद्धतीने त्याला आपण 10 पिक्सलच ठेवूया. त्याची फॉन्ट साईज वाढवायची असेल तर फॉन्ट साईज वाढवू शकतो आपण. फॉन्ट साईज 20 पिक्सल या पद्धतीने. त्याची कलर यूज चेंज करू शकतो. सो कलर व्हाईट या पद्धतीने. ओके, त्याला हॉवर करायचं असेल तर कसं करू शकतो आपण आता? डॉट पॅरा 1 कोलन हॉवर. ओके, असं सिलेक्ट पहिल्यांदा त्याला डिझाईन करायचं डॉट पॅरा कोलन हॉवर, आणि आता त्याचा समथिंग कलर चेंज करायचा असला, तो कलर ठेवायचा मला इथे ब्ल्यू, तर मी त्याच्यावरती कंटेंट घेऊन गेलो तो ब्लू झाला पाहिजे या पद्धतीने. कळालं? जे आपण शिकलेलं आहे आता तेच आता इथे यूज करायचं तुम्हाला. Yes, sir. ओके, किंवा तुम्ही असे करू शकता, या फर्स्टला पण हॉवर करू शकता. तो डॉट फर्स्ट कोलन हॉवर, याचा बॅकग्राऊंड कलर सध्या काय आहे? टोमॅटो आहे, तो करायचा मला ब्ल्यू. तर बघा, इकडे गेला की तो ब्ल्यू होऊन जाणार. आता हे एकदम फास्टली मूव्ह होतं, तर याचा आपण स्पीड सुद्धा कमी करू शकतो. ते पण सांगणार आहे मी तुम्हाला नंतर. हे खूप फास्ट होतं, म्हणजे एकदम डोळ्यावरती येते अचानक. ओके, तर ते पण आपण Yes. रिझॉल्व्ह करू शकतो तो इश्यू. ठीक आहे, ठीक आहे. तर ओके, काही डाऊट आहे? No, sir. इथे येऊन तुम्हाला इथे इमेज घ्यायची असेल समजा. ठीक आहे, तर हेडरमध्ये हेडरमध्ये किंवा हां हेडरमध्येच घेऊया आपण. तर हे 9 बार काढतो मी इथे. इथे IMG घेतो, इथे डॉट स्लॅश. आता इकडे आपल्याकडे इमेज नाहीये. ओके, तर आपल्याला सर्वात अगोदर तर इमेज घ्यावी लागेल. सो लोगो
इमेज, लोगो इमेजेस बघूया आपण काय मिळतात आपल्याला. ठीक आहे. तर जस्ट लाईक युअर कंपनी ही एक इमेज आहे. ठीक आहे. ही मी सेव्ह करतो. सेव्ह कुठे करायची आहे? लोकल डिस्क डी मध्ये, न्यू बॅच, न्यू बॅच, न्यू बॅच, न्यू बॅच मध्ये CSS इमेजेस. CSS मध्ये इमेज आहे ना ती. CSS मध्ये इमेज. ओके. आणि ते करूया लोगो डॉट JPG. तर इकडे आपल्याला चेक करूया एकदा आहे का आता. कुठे इमेज, लोगो डॉट JPG. ओके, आली आहे. ठीक आहे. तर लेआउट मध्ये यायचं आणि Yes. इथे हेडर मध्ये बघा काय करायचं. हेडर मध्ये लोगो क्रिएट करायचा असेल हेडर मध्ये तर डॉट नाही IMG डॉट स्लॅश इमेज आणि लोगो डॉट JPG. आता त्याची हाईट विड्थ काय असेल ते आपण नंतर बघूया. पण इमेज आली ना ते बघूया पहिले. ठीक आहे. आता इमेज आली. आता Yes, इमेजची हाईट जास्त आहे आणि विड्थ ओके आहे, पण इमेजची हाईट जास्त आहे. ठीक आहे. तर आपण इमेजची हाईट काय सेट करू शकतो? त्याला क्लास द्यायचा सर्वात अगोदर. तर क्लास IMG क्लास काय द्यायचा त्याला? लोगो. ठीक आहे. लोगोच क्लास देऊया. सिलेक्ट करताना कसं सिलेक्ट करू शकतो आपण त्याला? या हेडर मधली डॉट हेडर, या हेडर मधली लोगो क्लास त्याला सिलेक्ट करायचं आणि त्याची हाईट सेट करू शकतो आपण 100 पिक्सल. तर या पद्धतीने त्याची हाईट 100 पिक्सल होऊन जाईल. विड्थ सेट करायची तर त्याला विड्थ पण सेट करू शकतो आपण. सो विड्थ आणि विड्थ इज 300 पिक्सल. त्याला एक्सपांड पण करू शकतो आपण या पद्धतीने, किंवा त्याला कमी करायचं असेल तर त्याला आपण 200 पण करू शकतो, किंवा इथे 100 पण करू शकतो. या पद्धतीने 200 ठीक वाटतं. ओके. या पद्धतीने. तर आशिष मी प्रॅक्टिस करून बघा. ठीक आहे. हो सर. प्रॅक्टिस